So welcome everyone. सगळ्यांचं स्वागत आहे. Welcome to Sadaiva classes. Linear equations in two variables we have started. दोन चलातील रेषीय समीकरण आपण सुरू केलेलं आहे. And in that practice at 5.1 we have seen yesterday. काल पूर्ण two sessions मध्ये we have seen this 5.2 पूर्ण आपण काल बघितला होता. Now today will be 5.1 पाहिला. Sorry, 5.1 we have seen yesterday. Now in this today's session we'll be learning more about linear equation two variables. दोन जाती रेषीय समीकरणाचा जास्त अभ्यास करूया and we'll be solving 5.2. 5.2 solve करूया. This is your mathematics part 1 standard 9. Mathematics part 1 standard 9. In this practice set you have word problems guys. काय तुम्हाला word problems आहेत. So how you should know how to utilize these किंवा applications काय. What are the applications of linear equation two variables solving the डे टू डे लाईफ क्वेश्चन्स. आपले जे काही जीवनातील काही क्वेश्चन्स प्रश्न असे असतात जे आपण या प्रकारे दोन चलाची रेषीय समीकरणाचा उपयोग करून आपण ते सोडवू शकतो. असे काही प्रश्न असतात. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या ठिकाणी आहेत बघा. खूप इझी आहेत. चला जाऊया आपण क्वेश्चन नंबर 1 कडे. क्वेश्चन आपण समजून घेऊया. खूप घाई करणार नाही होत. आपल्याला थोडासा आरामात जायचा आहे. कधी कधी असं होईल की एक सेशन मध्ये 2-3 गणितच होतील, परंतु होऊ द्या. फक्त समजून घ्या. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर तुमचा आहे बाळांनो. लक्ष द्या. ते Practice at 5.2 question number 1. मराठी आणि इंग्रजी मध्ये दोन्ही मध्ये घेतलेला आहे तो. In an envelope there are 5 rupee notes and some 10 rupee notes. काय दिलं तुम्हाला? एका पाकिटात काही 5 रुपयांच्या आणि काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. किती आहेत तुम्हाला माहित नाही. You don't know how many notes of rupees 5 and how many notes of rupees 10 are there. Total amount of these notes together is 350. बरोबर. या ज्या नोटा आहेत ना, नोटा त्यांची एकूण जी किंमत आहे ती किती आहे? 350 रुपये. कोणकोणत्या नोटा? 5 रुपयाच्या काही नोटा आहेत, 10 रुपयाच्या काही नोटा आहेत. 5 रुपयाच्या काही नोटा आहेत, 10 रुपयाच्या काही नोटा आहेत आणि त्याची जी किंमत आहे, किंमत किती आहे तर 350 रुपये. द टोटल अमाऊंट ऑफ these notes together is 350 rupees. Now आता तुम्हाला विचारलं काय? What is given to us? Number of 5 rupees notes are less by 10 than number of 10 rupees notes. ज्या काही तुमच्या 5 रुपयांच्या नोटा आहेत त्या नोटांची संख्या या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, बघा काय दिलंय, नोट्स आर लेस बाय 10 दॅन द 20 रुपीज नोट्स. दुपटीपेक्षा 10 ने 76 कमी आहे. तर पाकिस्तानात नाही, पाकिटात. ओके, यू हॅव टू फाइंड आउट द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. किती नोटा आहेत? 5 रुपयाच्या किती नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या किती नोटा आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. क्वेश्चन तुम्हाला सर्वांना कळलं आहे. एक एनव्हलप आहे, लक्ष द्या. परत सांगतो, दर इज अन एनव्हलप. त्या एनव्हलप मध्ये काही 5 रुपयाच्या नोटा आहेत आणि काही 10 रुपीच्या नोटा आहेत. वी डोंट नो हाऊ मेनी नोट्स. किती कोणकोणत्या नोट्स आहेत ते आपल्याला माहित नाहीये. आपल्याला त्या नोटा शोधायच्या आहे. त्याची जी टोटल व्हॅल्यू आहे दॅट इज 350 रुपीज. त्याची व्हॅल्यू किती होऊन जाते तर 350 रुपयाची व्हॅल्यू होऊन जाते त्या नोटांची. सो वी नीड टू फाइंड आउट हाऊ मेनी नोट्स आर देअर. सो देर आर 2 कंडिशन्स गाइज हियर. या ठिकाणी किती आहेत तर 2 कंडिशन्स आहेत. कोणकोणत्या कंडिशन बघा. So for solving these types of question, आपल्याला काय करायचं आहे? We have to use we have to use. Yes, so we need to use linear equation two variables. तर आपण काय करूया? 5 रुपयांच्या नोटा आपण x मानू आणि 10 रुपयांच्या नोटा किती मानूया? y मानू. लक्षात घ्या. So let the number of rupees 5 notes, 5 रुपीच्या नोट्स, we let it would be x and rupees 10 be y. समजलं? म्हणजे 5 रुपयाच्या नोटा आपण काय म्हणूया? वी विल कन्सिडर दॅट 5 रुपीजच्या नोट्स आहेत एक्स अँड 10 रुपीजच्या नोट्स ज्या आहेत, 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या आहेत तुमच्या वाय. गेटिंग ना? एक एवढं कळलं. सो बाय द फर्स्ट कंडिशन जी पहिली अट होती, पहिल्या अटीनुसार काय अट होती पहिली? की या ज्या दोन्ही नोटा आहेत त्या दोन्ही नोटाची किंमत 350 रुपये आहेत. जर 5 रुपयाच्या एक्स नोटा असतील, 10 रुपयाच्या वाय नोटा असतील तर त्याची एकूण किंमत किती आली? 350 रुपये आली. फर्स्ट कंडिशन होती, पहिली अट होती. इफ देर आर एक्स नोट्स ऑफ ₹5 and if there are y notes of ₹10, then the total value of these notes would be 350. किती होणार? 350 होणार. So you get equation number 1. बघा इथे तुम्हाला इक्वेशन नंबर 1, समीकरण क्रमांक 1, इक्वेशन नंबर 1. सो अजून एक इक्वेशन आपल्याला फाउंड करायची आहे. Then there is one more condition. अजून एक कंडिशन होती बाय द सेकंड कंडिशन, दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय होती बघा इथे तुम्हाला? नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स is less than 10
बाय ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. म्हणजे बघा 5 रुपयांच्या नोटांची संख्या ही 10 रुपयाच्या नोटेच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. काय आहे? 10 ने कमी आहे. गेटिंग? सो यू गेट द इक्वेशन x इज इक्वल टू 2y मायनस 10. हा y आपण तिकडे घेऊन गेलो 2y, सो इट विल बी निगेटिव्ह. काय झाला? तो निगेटिव्ह झाला. x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 10. यू गॉट द इक्वेशन नंबर 2. तुमची इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी मिळालेली आहे. यू गॉट इक्वेशन नंबर 1, यू गॉट इक्वेशन नंबर 2. What we need to do, आता या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला सॉल्व्ह करायचं आहे, अँड वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x अँड वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. जर x ची व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला 5 रुपयांच्या किती नोटात ते कळेल, आणि y ची व्हॅल्यू मिळाली तर तुम्हाला 10 रुपयाची किती नोटात ते कळेल. समजलं? सो इफ यू गेट द व्हॅल्यू ऑफ x, यू विल कम टू नो हाऊ मेनी नोट्स ऑफ ₹5 आर देअर, अँड इफ यू गेट द व्हॅल्यू ऑफ y, then you'll come to know how many notes of ₹10 are there. आता हे सोडवण्यासाठी काय करायचं बघा, तुम्हाला नीट लक्ष द्यायचंय. आता तुम्हाला मागे काल पण सांगितलं होतं, इथे किती आहेत, इथे किती आहे x, इथे आहे 5 and here it is 1, 5 and here it is 1, 5 and here it is 1. इथे बघा इथे आहे 10y and here it is minus 2y. आता इथे प्लस आहे and here it is minus. सो आपल्याला बेटर वे काय करता येईल, आपण या 2 ला आपण 10 करू शकतो, राईट. त्यासाठी काय करायला तुम्हाला मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. तुम्हाला समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल. किती गुणावं लागेल तुम्हाला? समीकरण 2 ला 5 ने गुणावं लागेल. मग तुम्ही याला गुणा, 5 गुणिले x 5x, 5 गुणिले 2 10, y तसंच राहिला. इथे पण मल्टिप्लाय करायचं, 10 5 जा 50, 10 50, पण निगेटिव्ह आला कारण निगेटिव्ह साइन ऑलरेडी आहे. एक निगेटिव्ह असेल आणि दुसरं पॉझिटिव्ह असेल त्याचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी निगेटिव्ह येतं. सो तुम्हाला 3 इक्वेशन नंबर 3 मिळाली या ठिकाणी, आणि इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 चं तुम्हाला ऍडिशन करायचे. वाय ऍडिशन? बिकॉज हिअर इट इज प्लस 10y and here it is negative 10y, positive 10y, negative 10y, plus 10y, minus 10y. जर आपण जर एडिशन केलं, सो व्हॉट यू गेट गाइस, तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी तुमचा y चं एलिमिनेशन होणार. दिस 10y and this minus 10y plus 10y minus 10y will be eliminated. या ठिकाणी याचं काय होईल? लोप होऊन जाईल. याच्याला लोप होऊन जाईल. लोप झाला की तुम्हाला उत्तर x चं मिळणं सोपं होईल. मग ऍडिंग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चं आपल्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. समीकरण 1 आणि समीकरण 3 ची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करून काय मिळणार तुम्हाला? इथे बघा 5 + 5 10x, 10y गेला, प्लस 10 मायनस 10 चं गेलं, 350 मायनस 50 किती आले? 300 आले. Therefore 10x is equal to 300, x is equal to 30 upon 10. x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 30. x ची व्हॅल्यू किती तुम्हाला इथे 30 मिळालेली आहे. You got the value of x is equal to 30. आता तुम्हाला x मिळाला, we need to find out y. म्हणजे 5 रुपयाच्या तुमच्याकडे 30 नोट आहेत, एवढं लक्षात घ्या. किती नोट आहेत तुमच्याकडे? 30 नोट आहेत 5 रुपयाच्या. We have 30 notes of ₹5. We have 30 notes of ₹5. स्क्रीनवर 2 मिनिटं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. Good. So you got the value of x. Now put this value of x in any equation, you get the value of y. थोडं हँडरायटिंग माझं खराब आलेलं आहे, पण डोंट वरी गाइस. पुट x is equal to 30 in equation number 2. x बरोबर 30 ही किंमत आपण ठेवूया समीकरण 2 मध्ये. समीकरण 2 काय तुमचं? x वजा 2y बरोबर वजा 10. x ची व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे 30. x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 30 ठेवली. आता इथे बघा मी काय केलं, इथे व्हॉट वी डन, इथे -20 आहे ना, हा -20 आपण तिकडे शिफ्ट केला, जो +20 झाला, आणि -10 आपण इकडे घेऊन गेलो, जो +10 झाला. बघा नेक्स्ट स्टेपला तुम्हाला कळलं ठिकाणी. सो 30 + 10y आणि हा झाला 2y. 30 + 10 आणि 2y झाला. 30 + 10 झालं तुमचे 40, 2y असंच लिहिलं इथे. 2 × y मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यावर डिव्हिजन होणार. सो यू विल गेट 40 divided by 2, दॅट इज 20. किती आले? 20 आले. समजलं? किती आले? 20 आले. म्हणजे तुमच्याकडे 5 रुपयाच्या 30 नोटा आहेत आणि 10 रुपयांच्या 20 नोटा तुमच्याकडे आहेत. किती आहेत? 10 रुपयांच्या 20 नोटा तुमच्याकडे आहेत. 5 रुपीच्या नोट्स तुमच्याकडे 30 अँड 10 रुपीच्या नोट्स तुमच्याकडे आहेत. किती आहेत? तर 20 आहेत. बरोबर ना? बघा, तर 5 रुपयाच्या 30 नोटा, 5 रुपयाचे किती नोटा? 30 नोटा. सो 5 3 किती झाले? 5 3 15, 150 रुपीज. हे किती झाले? 150 रुपीज झाले. आणि 20 रुपयाचे, सॉरी 10 रुपयाचे किती नोट आहेत? 10 रुपयाच्या 20 नोट आहेत. 20 आले ना? 10 रुपयाच्या 20 नोट आहेत. सो 10 दुने 100, सॉरी 10 दुने 20, हे झाले 200. टोटल करा 0 5 3. म्हणजे कळलं आपल्याला टोटल व्हॅल्यू आपली बरोबर आली. म्हणजे आपण जर क्रॉस चेक केलं, सो आपला आन्सर इथे सुद्धा बरोबर आलेलं आहे. क्रॉस चेक जरी केलं तरी आपला आन्सर बरोबर येणार आहे. मागे प्रत्येक प्रश्न तुमच्या लेसनच्या मागे पाहिजे गरज नाही.
and all the answers are exactly correct. So let's see guys, next question पाहूया. हा प्रश्न आता माझ्या मते बऱ्यापैकी मुलांना कळून चुकलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 काय बघा इथे. Sorry. The denominator of a fraction is 1 less than twice its numerator. बरोबर. एक अपूर्णांक आहे, त्या अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने काय आहे तर कमी आहे. ही आहे तुमची कंडिशन नंबर 1. या ठिकाणी काय आहे तुमची कंडिशन नंबर 1. तुमची या ठिकाणी एक अट तयार झालेली आहे. फर्स्ट अट झाली. दुसरं, if one is added to numerator and denominator respectively, the ratio of the numerator to denominator is 3:5. तुम्ही काय केलं, अंश आणि छेद यामध्ये जर तुम्ही प्रत्येकी एक मिळवला तर अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर हे किती होते, 3:5 होते. किती होते, 3:5 होतं. तर तो अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. वी हॅव टू फाइंड द फ्रॅक्शन. लक्षात घ्या, फ्रॅक्शन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फ्रॅक्शन कसं असतो, अपॉन मध्ये असतो, एक्स अपॉन वाय. समजा आपण म्हटलं एक्स अपॉन वाय. सो एक्स काय तुमचा न्यूमरेटर, ज्याला आपण अंश म्हणतो. लक्षात ठेवा, एक्स काय तुमचा अंश आहे किंवा न्यूमरेटर आहे. वाय काय तुमचा, वाय तुमचा आहे तर छेद. वाय काय तुमचा छेद आहे, ज्याला आपण म्हणतो डिनॉमिनेटर. ज्याला काय म्हणतो आपण डिनॉमिनेटर. समजतंय. या गोष्टी मला माहिती पाहिजेत, नाही तर परत गडबड होईल की सर छेद आणि अंशामध्ये आमची गडबड आहे, म्हणजे आम्हाला पुढे जाईच करणार नाही. न्यूमरेटर इज द अपर नंबर अँड डिनॉमिनेटर इज द लोअर नंबर ऑफ अ फ्रॅक्शन. सो वी गॉट द टू कंडिशन्स गाइस. तर लक्षात येते इथे आपण अपूर्णांकाचा अंश आणि छेद, अपूर्णांकाचा अंश आणि छेद, अपूर्णांकाचा अंश आपण मानलेला आहे एक्स आणि छेद मानलेला आहे वाय. लेट एक्स बी द न्यूमरेटर अँड वाय बी द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. लक्षात घ्या, एक्स काय घेतला आपण न्यूमरेटर अँड वाय इज द डिनोमिनेटर. एक्स घेतला अंश, वाय घेतलेला आहे छेद. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय होती, डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. लक्षात घ्या, काय होतं, अपूर्णांकाचा छेद हा अपूर्णांकाच्या अंशाच्या दुपटीपेक्षा एकने काय आहे तर कमी आहे. आता हे सोडवा. हा जो वाय आहे तो तिकडे घेऊन जा आणि हा -1 तिकडे घेऊन जा. सो -1 पॉझिटिव्ह झाला इथे आणि वाय तुमचा निगेटिव्ह झाला. याला रिअरेंज करू, तुम्हाला मिळेल 2x - y = 1. दॅट इज इक्वेशन नंबर 1. समीकरण क्रमांक 1 या ठिकाणी मिळालेलं आहे. देन देयर इज अ सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन, तुम्हाला एक्स आणि वाय या दोघांमध्ये, दॅट इज न्यूमरेटर ॲज वेल एज डिनोमिनेटर, दोघांमध्ये तुम्हाला +1 ऍड करायचं आहे. दोघांना तुम्हाला काय करायचं आहे, एक दोन्ही बाजूने ऍड करायचं आहे. दोघांना एक बेरीज करायची अंश छेदात. जेव्हा तुम्ही अशी बेरीज कराल तेव्हा त्याची किंमत येणार 3:5. किती येणार, 3:5. 3:5. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं याला आणि याला सोडून आपल्याला एक व्हॅल्यू काढायची आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 2. तर सोडून बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × x + y, 5 × x + 1 and 3 × y + 1. 3 × y + 1. So 5 × y 5x, 5 × x 5x, 5 1 = 5, 5x + 5. 3 × y 3y, 3 1 = 3, 3y + 3, 3y + 3. सो y तिकडे घेऊन जा अँड हा जो 5 तो तिकडे घेऊन जा. याची जागा चेंज करा, दोघांचे साइन चेंज होतील. सो 5x - 3y and this 5 will go there, it will be -3 - 5, 3 - 5 plus 3 - 5 will be +3 - 5 will be -2, plus 3 - 5 will be -2. Getting? Therefore 5x - 3y is equal to -2 and 2x - y is equal to 1. Here is equation number 1 and equation number 2. आता तुम्हाला इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 सोडवायचे and you get the value of y and x and y. For solving equation number 1 and equation number 2, guys, let's say here coefficient of x, किती आहे x चे coefficient 2 and 5. इथे coefficient of y किती आहे 1 and 3. So it's better to multiply equation number 1 by 3. 3 ने मल्टिप्लाय करूया आणि मग पुढे आपल्याला सोडवूया. That will be better if, because आपल्याला त्या ठिकाणी एकदाच मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो हियर इन द नेक्स्ट स्टेप, मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 3. समीकरण 1 ला काय करूया, 3 ने गुणूया. सो 3 2 = 6, 3 1 = 3, 3 2 = 6x and 3 1 = 3y, 1 3 = 3. So you get equation number 3. Here -3y and there also -3y. So what you will do, guys, इथे तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं, बिकॉज लाईक साइन आहेत. कोणते साइन आहेत तर लाईक साइन्स आहेत, म्हणून तुम्हाला साइन आहेत, त्यामुळे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्शन करायचं आहे.
सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. समीकरण 3 मधून समीकरण 2 आपल्याला वजा करायचं आहे. दिस इक्वेशन नंबर 3 अँड दिस इक्वेशन नंबर 2 लक्षात घ्या ना. तुमचा +3 -3 कट झाला. 6 - 5 इज इक्वल टू 1. 6 - 5 इज इक्वल टू 1 बिकॉज साइन चेंजेस. इथे निगेटिव्ह झाली ना, पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह झालं. हिअर ऑल्सो साइन चेंजेस अँड हिअर ऑल्सो. नाव 6 - 5 इज इक्वल टू 1. तुमचा 3 वॉज +3 -3 निघून गेला. 3 + 2 इज इक्वल टू 5. 3 + 2 इज इक्वल टू 5. So you get x is equal to what? You get x is equal to 5. x बरोबर 5 आपल्याला डायरेक्टली मिळालेलं आहे. Now x is equal to 5. You put this in equation number 1. Put this value in equation number 1. कुठेही ठेवा. You will get the value of y. तुम्हाला कोणती व्हॅल्यू मिळेल? तुम्हाला y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. So next step is what? 2x minus y is equal to 1. Put x is equal to 5. x किती मिळाला? 5 मिळाला तुम्हाला. Put x is equal to 5. 2 5 are 10. 2 5 किती आले? 10 आले. बाकी सगळं असंच राहतो. 2 5 are 10. Then बघा हा y इथे निगेटिव्ह आहे, तो आपण तिकडे घेऊन गेलो, पॉझिटिव्ह झाला. अँड 1 पॉझिटिव्ह आहे, तिकडे घेऊन गेलो, निगेटिव्ह झाला. बिकॉज वी वॉन्ट व्हॅल्यू ऑफ y व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, निगेटिव्ह नको आहे. Therefore 10 - 1 is equal to 9. 10 - 1 is equal to 9. Therefore रिक्वायर्ड फ्रॅक्शन जो तुम्हाला अपूर्णांक पाहिजे, जो अपूर्णांक काय असणार? x/y बरोबर 5/9. x/y is equal to 5/9. Put the value x is equal to 5 and y is equal to 9. You get the fraction. हा तुमचा फ्रॅक्शन या ठिकाणी मिळालेला आहे. You got the value of fraction, that is 5/9.